नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज जाऊ तुमच्या पार्थ कॉम्पिटेटिव्ह फॉर्मच्या ऑनलाईन फ्री लर्निंग प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. जसे की तुम्हाला माहित आहे, आज आपली कंबाईनची परीक्षा पार पडली, बरोबर आहे ना. या कंबाईनच्या परीक्षेमध्ये साधारणतः आपल्याला करंट अफेअर जी आहे, आपल्याला या पोर्शनमध्ये आपल्याला खूप सोप्या प्रकारे असे प्रश्न विचारलेले आहेत. आणि या पोर्शनमधले मॅक्झिमम जे क्वेश्चन आहे मित्रांनो, हे आपल्या पार्थ एमपीएससी टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व म्हणजे की आपण 12 ते 13 क्वेश्चन या ठिकाणी पडलेले आहे पार्थ एमपीएससी चॅनलवरून, ठीक आहे ना. त्यानंतर मी तुम्हाला पार्थ एमपीएससी चॅनलवर आपल्या त्या प्रश्नांची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. आता बघा, समोरचा सेक्शन बघू आता आपण, ठीक आहे ना. आता करंट आपण सेक्शन बघू. त्यामध्ये आपल्याला आपल्याकडे हाती लागलेला आहे सेट नंबर बी, क्वेश्चन सेट नंबर बी. क्वेश्चन मध्ये आपल्याला पाहायचं आहे की आपल्या 36 पासून आपल्याला काय विचारलेलं आहे, करंट हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा. आता पहिला क्वेश्चन काय म्हणते, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षापासून ज्या वेळेस त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, हे ना, त्यापासून चढत्या क्रमाने लावायचा आहे. कसं लावायचं, आपल्याला चढत्या क्रमाने लावायचं आहे, ना की उतरत्या क्रमाने. हे जरा समजणं जरा असं महत्वाचं आहे मित्रांनो. म्हणजे काय म्हटलेलं आहे ते सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. सर्वात जुना पहिल्यांदा व सर्वात नवीन शेवटी आला पाहिजे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, सर्वात जुना कुठं आलेला म्हणते पहिल्यांदा, सर्वात नवीन आपल्याला कुठं आला पाहिजे, आपल्याला सर्वात नवीन कुठं आला पाहिजे, शेवटी आला पाहिजे. आता बघा, असं जर असेल तर आपल्याला हे समजणं महत्वाचं आहे. जसं आहे राम सुतार यांचा मृत्यू आपल्याला आपल्याला झालेला दिसत आहे, बरोबर. आता आपल्याला 2025 मध्ये राम सुतार यांचा मृत्यू झालेला दिसत आहे. त्यांना आपण काय दिलं आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपण प्रदान केलेलं आहे. यावरून आपल्याला निघतो म्हणजे की आपल्याला शेवटला कोणतं पाहिजे, आपल्याला शेवटी आपल्याला अ पाहिजे. म्हणजे की ऑप्शन नंबर 1 आपलं एलिमेंट झालेलं आहे आणि ऑप्शन नंबर 2 सुद्धा आपलं एलिमेंट झालेले आहे. नंतर काय म्हटलेलं आहे, ऑप्शन नंबर अ म्हणजे 1 ते 3 असेल किंवा 4 असेल मित्रांनो. 1 ते 3 असेल किंवा आपल्याला 4 असेल, या दोन पैकी आपल्याला एक आपल्याला बघायचं आहे. आता हे झालेलं आहे मित्रांनो. आता कोणतं बघा, आता काय म्हटलेलं आहे, ऑप्शन नंबर 1 झालेलं आहे, ठीक आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे, त्यानंतर जर कोणाला मिळालं असेल, त्या आधी जर कोणाला मिळालं असेल ते आपले अशोक सराफ, जे की आपण त्याला मामा म्हणतो, बरोबर ना. ते सुद्धा आपण मृत्यू पावल्यात, त्यांना सुद्धा आपण काय केलेलं आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपण त्यांना प्रदान केलेला आहे. म्हणजे की राम सुताराच्या आधी कोण आलेलं आपल्याला, अशोक सराफ आलेले आहे, म्हणजे की आपले मामा आलेले आहे. म्हणजेच किती, ऑप्शन नंबर क. आता बघा, हे आपल्याला 2 विधान या ठिकाणी आलेली आहे, बरोबर ना. आता आपल्याला मागून आपण येत आहोत, बरोबर. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, सर्वात जुना पहिल्यांदा, सर्वात नवीन शेवटी. सर्वात नवीन कोण आहे आपल्याला, राम सुतार आहे. त्यानंतर कोण आहे, अशोक सराफ आहे. ऑप्शन नंबर क, बरोबर. या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर कोणता राहणार आहे, उत्तर 4 राहणार आहे. कोणतं राहणार आहे, 4 राहणार आहे. जर आपण वर्षाच्या हिशोबानं करतो म्हटलं, राम सुतार आपल्याला 2024 मध्ये आपल्याला प्रदान झालेला दिसत आहे. राम सुतारला किती प्रदान झालेला दिसत आहे, आपल्याला 2024 ला प्रदान झालेला दिसत आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी आपल्याला 2022 ला आपल्याला प्रदान झालेला दिसत आहे. कितीला, 2022 ला प्रदान झालेला दिसत आहे. अशोक सराफला आपल्याला 2023 ला प्रदान झालेला दिसत आहे. कितीला, 2023 ला प्रदान झालेला दिसत आहे. आणि आपल्या आशा भोसलेला 2021 ला प्रदान झालेला दिसत आहे. आणि अशा प्रकारे आपला ऑप्शन नंबर किती असणार आहे, याचं उत्तर ऑप्शन नंबर आपल्याला 4 हे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. खूप सोपे अशा प्रकारे आपण या ठिकाणी उत्तर काढलं. आणि हे प्रश्न जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला याची नोट्स तुम्हाला आताही सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. त्यानंतर क्वेश्चन काय म्हणतो, खानेमिया रिकामी जागा या क्षेत्राच्या संबंधित असलेले कृत्रिम बुद्धिमत्ते आधारित ऍप आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला एआय वर आपल्याला विचारलेला आहे. हे जरासं तुम्हाला आपल्याला समजणं महत्वाचं आहे की आपल्याला वाटचाल आता एआय मध्ये खूप प्रभावी वाटचाल होत आहे. जर आपण ते विचार करतो म्हटलं भारताचा, तर भारताचा एआय हे आपल्याला जगातील 4थ्या क्रमांकावर गेलेलं दिसतंय मित्रांनो. कितव्या क्रमांकावर गेलेलं दिसतंय, जगातून आपल्याला 4थ्या क्रमांकावर आपल्याला भारताचं एआय हे आपल्याला जाताना दिसतंय. म्हणजे की आपल्याला जास्त करून आपल्याला एआय वर आपल्याला जास्त भर द्यावे लागणार आहे. कुठे जर आपण विचार करतो म्हटलं तर एआय आधारित आमदार आहे, खासदार आहे, एआय आधारित शिक्षण संस्था आहे. हे सर्व गोष्टी आपल्याला कुठेतरी आपल्याला लक्षात ठेवावे लागणार. एआय आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता बघा काय म्हटलेलं आहे, खानेमिओ हे कोणत्या क्षेत्राच्या संबंधित आहे. तर खानेमिओ हे एआय जे प्लॅटफॉर्म आहे, एआय जे ऍप आहे, हे आपल्याला शिक्षण संस्थेच्या संबंधित आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कशा संबंधित पाहायला मिळालेलं आपल्याला, शिक्षण संस्थेच्या संबंधित आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मित्रांनो.
मित्रांनो, ठीक आहे ना. यानंतर बघा स्थलांतरणावर असणार नाही, इस्लामाचा अभ्यास करण्यासाठी असणार नाही, पहिले प्रश्न सुद्धा असणार नाही. म्हणजे आपलं उत्तर काय राहणार आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेतीचा फायदा नाही, उभ्या शेतीचा फायदा नाही हे असं म्हटलेलं आहे. याचं काय म्हटलेलं आहे, पाण्याचा कमी वापर हे होत नाही, तर हे जास्त वापर होते, ठीक आहे ना. बारामाही पिकाचे उत्पादन 2 वेळा 3 वेळा घेणे हे सुद्धा नाही, तर आपल्या उत्तर येणार आहे मित्रांनो, शेती योग्य जमिनीवरील अवलंबित्व वाढले. त्याच्या वाढलेले आहे शेती योग्य जमिनीवर अवलंबित्व आपले वाढलेले आपल्याला दिसत आहे मित्रांनो, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघून घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेला आहे, सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा असे जर क्वेश्चन हे आपल्या ट्रिकने सुद्धा सॉल्व्ह होतात, एलिमिनेशन पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह होतात. आता काय म्हटलेलं आहे, आता बघा इकडे काय म्हटलेलं आहे, बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचा मुख्य उद्देश काय म्हटलेलं आहे आपल्याला, योजनेचा उद्देश काय म्हटलेला आहे, काय ठीक आहे ना. काय म्हटलं, बेटी बचाव बेटी पढाओ. आता या ठिकाणीच आहे बेटी बचाव बेटी पढाओ म्हणजे काय, मला सांगा तुम्ही. आता महिलांना रोजगार देणे, याला बेटी बचाव जर असेल तर महिलांना रोजगार का, बरोबर आहे ना. हे कुठे आपल्या विधान आपल्याला या ठिकाणी चुकीचं आपल्याला दिसत आहे मित्रांनो, बरोबर. जर आपल्याला विचार करा रोजगारात द्यायचा आहे तर आपण हे नारा का देऊ, बेटी बचाव बेटी पढाओ म्हणून. जर रोजगारात द्यायचा आहे तर पढाओ हे आपलं योग्य आहे का, पढाओ म्हणजेच काय शिक्षण प्रदान करणे हे आपल्याला चुकीचं आहे मित्रांनो. म्हणजे पहिलं विधान आपलं चुकीचं आहे. दुसरं काय म्हणलेलं आहे, लिंग समानता व मुलीचे शिक्षण. आता बघा बेटी बचाव म्हणजेच काय आलेलं आहे, लिंग समानता आलेली आहे. लिंग समानतामुळे जेंडर इक्वेलिटीमुळेच आपण काय करतो, मुलीला मारण्याचं कार्य करतो, ते गर्भाशयातनी मोठ्या प्रमाणे आज सुद्धा आपल्याला घडताना दिसत आहे, बरोबर आहे ना. आणि काय म्हणलं, बेटी पढाओ म्हणजेच काय मुलींना शिक्षण देणे, बरोबर आहे ना. या ठिकाणी बघा जर आपण जरासं जरी या ठिकाणी डोकं लावलेलं आहे, करंट वाचायचं गरज नाही. या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे, मी जरासं जरी आपण डोकं लावलं या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला उत्तर आपल्याला दिसते. ते उत्तर म्हणजे काय, लिंग समानता आणि मुलीचे शिक्षण मित्रांनो. आरोग्य विम्याची काही संबंध नाही या ठिकाणी, बरोबर आहे. आणि पेन्शनचे सुद्धा आपल्याला काहीही संबंध आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे बघा 39 उत्तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, लिंग समानता व मुलीचे शिक्षण हे आपलं विधान आपलं बरोबर आहे. म्हणजे 39 उत्तर आपलं कोणतं असणार मित्रांनो, 39 उत्तर आपल्याला 2 असणार आहे. नेक्स्ट बघा आता काय म्हटलेलं आहे, मिशन शक्ती संदर्भात आपल्याला विचारलेलं आहे. कशाच्या संदर्भात विचारलेलं आहे, मिशन शक्तीच्या संदर्भात आपल्याला विचारलेलं आहे. मिशन शक्ती जर आपल्याला माहित असेल मित्रांनो, मिशन शक्ती म्हणजेच काय, शक्ती म्हणजे सरळ आपण महिलांसाठी हे आपण शब्द वापरत असतो. स्त्री सक्षमीकरण झालेले आहे, असे वेगवेगळे शब्द आपण कशासाठी वापरत असतो, आपण महिलांसाठी वापरत असतो. म्हणजेच काय मित्रांनो, संरक्षणासाठी आपल्याला पाहायला मिळत नाही, अंतरासाठी आपल्याला पाहायला मिळत नाही, ऊर्जासाठी पाहायला मिळत नाही, महिला सक्षमीकरणासाठी आपल्याला पाहायला मिळते मिशन शक्ती. हे मिशन शक्ती तर हे कोणी काढली असेल, महिला व बाल विकास मंत्रालयाने काढलेली आहे. कोणती, महिला व बाल विकास मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालयाने हे आपल्याला काढलेले आपल्याला दिसत आहे मित्रांनो, ठीक आहे ना. म्हणजे 40 उत्तर कोणतं राहणार आपल्याला 2 हे उत्तर आपलं राहणार आहे. नेक्स्ट बघा आता 41 काय म्हटलेलं आहे, 41 बघा आता काय म्हटलेलं आहे, 41 प्रश्न बघा आता काय म्हटलेलं आहे, 41 क्वेश्चन म्हटलेला आहे की रिकामी जागा, एक पायलट, वैमानिक आणि उद्योजक हे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांच्या ब्लू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेत परदेशी पर्यटन म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनलेले आहेत. जे आपल्याला बघा NS-25 मोहीम दिसते, जे बेजॉसने हे ठिकाणी राबवलेली आहे. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा भारतातील जो व्यक्ती गेलेला आहे तो म्हणजे आपला गोपीचंद ठोकाकुरा नावाचा एक व्यक्ती गेलेला आहे. हे जे व्यक्ती गेलेला आहे मित्रांनो 19 मे 2024 ला हे आपल्याला जाताना दिसत आहे. हे भारतातला पहिला व्यक्ती आहे मित्रांनो. कसा आहे, भारताचे पहिले व्यक्ती आहे. म्हणजे आपल्या 41 उत्तर कोणतं राहणार आहे आपल्याला, गोपीचंद ठोकाकुरा हे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा आता काय म्हटलेलं आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता भारतातील 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवाराची एकूण संख्या किती आहे. 2024 मध्ये आपण बघतो म्हटलं सर्वाधिक महिलांचा समावेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काय म्हटलेलं आहे मी, सर्वाधिक
अधिक महिलांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे, ते म्हणजेच बघा मित्रांनो 800 महिलांचा समावेश आपल्याला या ठिकाणी झालेला दिसते. किती महिलांचा समावेश झालेला दिसते आपल्याला? 800 महिलांचा समावेश आपल्याला झालेला दिसते मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, लेगो LEGO लेगो ही खेळणी बनवणारी कंपनी आहे. ठीक आहे, ठीक आहे, खेळणी बनवणारी कंपनी आहे. काय म्हटलेलं आहे नंतर बघा, तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारलेले आहे. ती मूळची रिकामी जागा या देशाची आहे. कोणत्या देशाची आहे ते आपल्याला विचारलेले आहे. कोणती संस्था आपल्याली लेगो हे कंपनीचे खेळणी बनवते. काय म्हणते मित्रांनो? लेगो हे कंपनीचे खेळणी बनवते. हे आपली कुठे कोणकोणत्या देशामध्ये कोणत्या वेगवेगळ्या देशामध्ये पसरलेली आहे, पण मूळ हे कोणत्या देशामधली आहे असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. ते मूळ आपल्याली आहे डेन्मार्क या देशामधली आहे. कुठची आहे आपल्याली? डेन्मार्क या देशामधली आहे. याची स्थापना विचार करतो म्हणजे या कंपनीची स्थापना आपण 1932 ला या कंपनीची आपल्याला स्थापना दिसत आहे मित्रांनो. काय दिसत आहे? 1932 ला आपल्याला या कंपनीची आपल्याला स्थापना दिसत आहे. ठीक आहे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा आता मित्रांनो, काय म्हटलेलं आहे? खालीलपैकी योग्य कथने ओळखायची आपल्याला. काय म्हटलेलं आहे योग्य कथने बघा आता, काय म्हटलेलं आहे? खालीलपैकी योग्य कथने म्हणजे काय आपल्याला? योग्य म्हणजे काय? बिनचूक, योग्य, अचूक, ठीक आहे ना, असे शब्द आपल्याला पाठ असणं महत्वाचे. काय म्हणलेलं आहे? मनोहर जोशी व पंकज उदास यांनी पद्मभूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. 2025 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. कोणाला? मनोहर जोशी आणि पंकज उदास यांना. हे विधान आपलं बरोबर आहे. 2025 चा आपण विचार करतो म्हटलं, हे यांना आपल्याला पद्मभूषण पुरस्कार दोघांना आपल्याला प्रदान झालेला दिसत आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे? अच्युत पालक व अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पद्मभूषण, पद्मश्री, ठीक आहे ना. या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे? पद्मविभूषण, ठीक आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? अच्युत पालक आणि अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. हे विधान सुद्धा आपलं बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे आपलं कोणतं असणार आहे? आपल्याला अ ब हे दोन्ही विधान आपलं बरोबर आहे. म्हणजे 44 चं उत्तर कोणतं असणार आहे आपल्याला? 44 उत्तर असणार आहे आपल्याला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्र नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला? काय म्हणलेलं आहे? नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी आता. नेक्स्ट क्वेश्चन म्हटलेला आहे, दुष्काळ सहन करणारी, काय म्हटलेलं आहे? दुष्काळ सहन करणारी जात सादर करणारी यशस्वी प्रयत्नांसाठी डॉक्टर स्वाती नायक यांनी प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले आहे. कोणत्या क्षेत्रासाठी त्यांना नॉर्मन बोरलॉग पुरस्कार मिळालेला आहे? हे म्हटलेलं आहे ते आहे सहभागी धान तांदूळ नावाची त्यांनी एक सहभागी धान तांदूळ नावाची जात शोधलेली आहे मित्रांनो. ते या ठिकाणी त्यांना पुरस्कार सन्मानित केलेला आहे. कोणता? प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे. हे जरा समजणं महत्वाचं आहे या ठिकाणी. नंतर बघा काय म्हटलेलं आहे? 17व्या नंतरचा क्वेश्चन बघा काय म्हणलेला? 17व्या ब्रिक्स परिषद 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय कोणता? जर आपण बघा 2025 ची जे ब्रिक्स परिषद भरलेली आहे, 2025 ची ब्रिक्स परिषद भरलेली आहे, या ठिकाणी यजमान देश आपण म्हणू शकतो, यजमान देश किंवा अध्यक्षस्थान ज्या देशाकडे होतं ते म्हणजेच आपला ब्राझील. कोण होता? ब्राझीलकडे आपलं अध्यक्षस्थान होतं. ब्राझीलकडे आपलं अध्यक्षस्थान होतं. 2026 ची जी होणार आहे ती आपल्या भारत देशाकडे आहे. भारत देशाकडे आहे. ते कुठे भरणार? इंदूर या ठिकाणी भरणार आहे मित्रांनो. कुठे आहे? इंदूर मध्ये या ठिकाणी भरणार आहे. 2026 मध्ये कुठं? भारत देशामध्ये भरणार आहे. हे आपला यजमान देश आपण म्हणू शकतो भारत. ठीक आहे ना. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे? जागतिक प्रशासन बघा आता काय म्हटलेलं आहे या ठिकाणी. काय म्हटलेलं आहे? 17वी जे ब्रिक्स परिषद घडलेली आहे, ठीक आहे ना, 17वी जे ब्रिक्स परिषद घडलेली आहे त्याच्या 2025 मध्ये कोणकोणते लक्ष केंद्रित केलेले आहे ते विचारलेलं आहे. बघा काय म्हणलेलं आहे? जागतिक प्रशासन संस्थेमध्ये सुधारणा. जे जागतिक प्रशासन संस्था आपण राबवलेली आहे त्यामध्ये सुधारणा करण्याचं धैर्य सुद्धा या ठिकाणी आपण राबवलेलं आहे. म्हणजे अविधान हे आपलं बरोबर आहे. त्या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे? बहुपक्षीयला प्रोत्साहन देणे. आपण बहुपक्षीयला प्रोत्साहन देणे हे सुद्धा विधान आपलं बरोबर आहे. म्हणजे विधान ब सुद्धा हे आपलं बरोबर आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे? सामाजिक विषमतेला संबंधित करणे. सामाजिक विषमतेला संबोधित करणे हे आपल्या या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं नाही आहे त्या परिषदेमध्ये. हे या ठिकाणी आपला विश्लेषण विषय होते त्या ठिकाणी नव्हता. ठीक आहे ना. म्हणजे आपलं क हे विधान चुकीचं आहे. आणि नंतर काय म्हटलेलं आहे? एआयच्या नियंत्रणासाठी सर्वसमावेशक चौकट प्रस्थापित करणे. आता तुम्हाला माहित आहे की एआयच्या युगामध्ये आता सध्याच्या कंडिशनला एआय मध्ये तर विचार करतो म्हटलं, भारत देशाचा विचार करतो, मग 4थ्या नंबरवर गेलेला आहे. त्या कारणानं एआयचं क्रेज या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसत आहे.
ठीक आहे ना, याचं क्रेज वाढताना दिसत आहे, त्याच कारणाने आपलं विधान बरोबर, ड विधान सुद्धा आपलं बरोबर आहे. म्हणजे आपलं अ ब ड हे विधान बरोबर आणि क हे विधान चुकीचं आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे, आता खालचा क्वेश्चन बघू आपण. वरीलपैकी योग्य मुद्दे ओळखायचे, म्हणजे आपल्या कोणतं विधान ओळखायचं आहे, योग्य विधान ओळखायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न उत्तर काय पाहिजे, अ ब आणि ड हे आपलं उत्तर पाहिजे. पहिल्या याच्यामध्ये अ ब क हे चुकलं, ब क ड हे सुद्धा चुकलं, ऑप्शन नंबर 2. तिसरं काय, अ ब ड म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो. नंतर बघा काय म्हटलेलं आहे, नेक्स्ट क्वेश्चन आता बघूया आपण. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेलं आहे बघा मित्रांनो, खालीलपैकी योग्य कथने ओळखायची आपल्याला, म्हणजे की बरोबर विधान ओळखायचं आहे. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, 2024 मध्ये युएनव्ही 2024 मध्ये युएनव्ही ने जगभरात 14,500हून अधिक स्वयंसंघ सेवक तैनात केले आहेत. बरोबर आहे. ज्या आपल्याला युएनव्ही आहे यांनी जगभरामध्ये 14,500हून अधिक स्वयंसेवक संघ त्यांनी प्रस्थापित केलेले आहेत, तैनात केलेले आहे. म्हणून हे आपलं विधान आपलं बरोबर असणार आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा आता काय म्हटलेलं आहे, 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. हे विधान सुद्धा आपल्याला बरोबर आहे. 2026 हे संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून आपल्याला प्रस्थापित केलेलं आपल्याला दिसत आहे. त्यानंतर बघा विधान ब सुद्धा आपलं बरोबर आहे. आता विधान क काय म्हणते मित्रांनो, बघा स्वयंसेवक हे विविध भूमिकेमध्ये कार्य करतात, त्यांच्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती इत्यादींचा समावेश आहे. ठीक आहे, हे सर्व समावेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे युएव्हीच्या बाबत मित्रांनो. युएव्ही म्हणजे सर्व समावेशक विकास आपल्याला पाहायला मिळालेले आहे. म्हणजे अ ब क हे विधान तिन्ही विधान आपले बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर आपला वरील सर्व, ऑप्शन नंबर आपला कोणता असणार आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर आपला असणार आहे 4. ठीक आहे, तर समोर जाऊया आपण आता. ठीक आहे, समोर आपण बघून घ्या काय म्हटलेलं आहे. समोरचा क्वेश्चन काय म्हटलेला आहे मित्रांनो, बघा गोलकामी लगा यांनी एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिन मध्ये पदभार स्वीकारलेला आहे. काय स्वीकारलेलं आहे या ठिकाणी, पदभार स्वीकारलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. जर ते आपल्याला सर्वात तरुण जर म्हटलं, सायमन हॅरिस आहे. हे 37 वर्षाचे आहे. किती वर्षाचे आहे, 37 वर्षाचे आहे मित्रांनो. किती वर्षाचे आहे, 37 वर्षाचे आहे. सर्वात तरुण आहे. किती तरुण आहे, सर्वात तरुण हे आहे. ठीक आहे, या ठिकाणी मग 48 उत्तर काय असणार आपलं, 48 उत्तर असणार आपलं 4 हे उत्तर आपलं असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट जाऊया आता आपण. नेक्स्ट जाऊया काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणाला, काय म्हणलेलं आहे, खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश, जंगलाचा काय म्हणलेला आहे, विश्वकोश म्हणून ओळखले जाते. जंगलाचा विश्वकोश म्हणून आपण कोणाला ओळखतो, तुलसी गवळा हिला आपण जंगलाचा विश्वकोश म्हणून आपण ओळखत असतो. कोणाला ओळखत असतो, तुलसी गवळा यांना आपण जंगलाचा विश्वकोश म्हणून आपला ओळखत असतो. ठीक आहे ना. आता बघा मित्रांनो, लास्ट वाला क्वेश्चन आहे. लास्ट वाला क्वेश्चन काय म्हटलेला आहे बघा आता. लास्ट वाला क्वेश्चन म्हटलेला आहे, खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेचे नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित केली होती. आता बघा, दहशतवाद विरोधी परिषद आयोजित केली असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण काय म्हटलं आता बघा, संशोधन आणि विश्लेषण शाखा रॉ हे कार्य करत नाही मित्रांनो दहशतवाद विरोधीच्या संबंधित. ठीक आहे ना, म्हणून या ठिकाणी रॉ काय करते, बाहेरच्या देशाच्या गुप्तचर संघटनाला आपण हे करतो. ठीक आहे ना, बाहेरच्या देशाच्या गुप्तचर आपण पाठवणे. ठीक आहे ना, त्यानंतर काय हल्ले कुठे होतात, काय कुठे होतात, त्या सर्व गोष्टी आपण बघत असतो रॉच्या माध्यमातून. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1 हे आपलं चुकीचं आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर 2 काय म्हणते मित्रांनो, बघा केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय, सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन. सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन हे सुद्धा नाही आहे मित्रांनो. सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशनचा जर विचार करतो म्हटलं आपण, तर देशांतर्गत सर्व गोष्टी ते पाहत असतात. ठीक आहे ना, जे आपल्या सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन फक्त कोणकोणते सिक्रेट मॅटर्स आहे, ठीक आहे ना, सिक्रेट कोणते राबवायचे आहे, ऑपरेशन वापरायचे आहे, ठीक आहे ना, ते या ठिकाणी बघत असतात. त्यानंतर बघा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे NIA. काय म्हणलंय, इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA हे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर मित्रांनो 3. काय असं नाही, ऑप्शन नंबर 3 याचं आपल्याला दिसते कुठे, नवी दिल्ली या ठिकाणी आपल्याला मुख्यालय आपल्याला पाहायला मिळते. कुठे, नवी दिल्लीमध्ये. बघा मित्रांनो,
आजच्या जे कंबाईन मध्ये जे 15 क्वेश्चन आपल्याला करंट अफेअरचे पाहायला मिळालेले आहे ते खूप सोपे होते. काही काही क्वेश्चन तुम्ही आता बघितले की एलिमिनेशन पद्धतीनेच आपण सॉल्व्ह केलेले आहे, बरोबर आहे ना. ज्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर सुद्धा माहित नाही ते सुद्धा आपल्या एलिमिनेशन पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेले आहे. त्याच प्रकारे बघा, हा करंट अफेअर मध्ये जेवढे काही प्रश्न आपल्या पाथ एमपीएससी चॅनल मधून आलेले आहे त्याची पीडीएफ पाथ एमपीएससी चॅनलवर काही मिनिटातच तुम्हाला पडून जाईल, ठीक आहे ना. त्यानंतर बघा आता हे जे करंट अफेअरचे प्रश्न आहे याच्यावर डबल एक हे आपल्या संभाव्य उत्तर तालिका झालेली आहे मित्रांनो, ठीक आहे ना. आता आयोग याप्रमाणे समोर चालून कशा प्रकारे उत्तर तालिका देतील, उत्तर देतील यावर डिपेंडन्सी आहे. तर तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय भारत, धन्यवाद.